पुण्यातील अत्याचार प्रकरणामधील आरोपीला 7 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. कोर्टानं प्रश्न विचारताच 65 वर्षीय आरोपीची वळली बोबडी. कोर्टामध्ये तो थरथर कापत असल्याची माहिती. तर पुणे कोर्टाबाहेर नराधमाच्या विरोधात नागरिक आक्रमक, पोलिसांची गाडी अडवण्याचा प्रयत्न. भोरमधील 4 वर्षाची मुरडीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून दखल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांना कठोर कारवाईचे निर्देश. पुण्याच्या नसरापुरातील पीडितेच्या धायरीमधील घरी जाणाऱ्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना आंदोलकांनी अडवलं. आरोपीला ताब्यात देण्याची मागणी. तर आरोपीच्या विरोधात कठोरात कठोर शिक्षेसाठी प्रयत्न करू, सुनेत्रा पवारांचा शब्द. भोर अत्याचार आणि हत्या प्रकरणामधील आरोपीवर यापूर्वीही विनयभंगाचे गुन्हे दाखल. घटना घडल्यावर अवघ्या 3.5 तासामध्ये आरोपीला अटक केली आहे. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप गेल यांची माहिती. आरोपीला तत्काळ फाशीची शिक्षा देऊन सरकारनं एक उदाहरण सेट करावं. आम्हाला आश्वासन नको, कृती हवी. सुप्रिया सुळेंची भोर प्रकरणावर प्रतिक्रिया. तर आधीच्या 2 गुन्ह्यानंतर आरोपीला जामीन कसा मिळाला, असाही सवाल उपस्थित. नसरापूर घटनेप्रकरणी आमदार रोहित पवार पीडित कुटुंबियांची भेट घेणार. ही केस तत्काळ फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालून नराधमाला फाशीची शिक्षा द्यावी, रोहित पवारांची मागणी. अशा घटना झाल्यानंतर आरोपीला तत्काळ शिक्षा द्यावी. सरकारनं तत्काळ शक्ती कायदा लागू करावा. हर्षवर्धन सपकाळांची मागणी. राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री द्यावा. प्रायश्चित्त म्हणून मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, सपकाळ आक्रमक.